नमस्कार. ग्रामाचा आराध्य दैवत म्हणजे भगवान पवनपुत्र हनुमान. आपण आज वर्धा जिल्ह्यातल्या अशा गावामध्ये आहे की जे धानोरा गाव आहे, अतिशय ग्रामीण भाग. मात्र या ठिकाणी आराध्य दैवत हनुमंताची आराधना सातत्याने कित्येक वर्षानुवर्षापासून या ठिकाणी होते आहे. या ठिकाणी परिसरातील संपूर्ण गावातून गावखेड्यातून या ठिकाणी नागरिक महाप्रसाद घेण्यासाठी येतात. नेमकं याचं महत्त्व काय आहे, हे हनुमान मंदिराची स्थापना कशी झाली, काय झाली, आपण बघू शकतो. हेच ते हनुमान मंदिर आहे पौराणिक, ज्या ठिकाणी आज आपण RNNच्या माध्यमातून या ठिकाणी आलेलो आहे आणि आपण जाणून घेऊया की नेमकी ही प्रथा कशी. आणि या ठिकाणी जर शेतकऱ्याला शेतीची सुरुवात जरी करायची असेल, पिकणीसाठी किंवा पेरणीसाठी बीज न्यायचं असेल, तर सर्वात आधी हनुमंतरायांच्या चरणावर ते बीज ठेवून त्याला शेतात रोपण करण्याची एक परंपरा सुद्धा या ठिकाणी दडलेली आहे. या ठिकाणी असंख्य नागरिक आपण बघू शकतो, गावातले नागरिक आहेत जे या ग्रामदैवताची आराधना उपासना करताना आणि सातत्याने या महाप्रसादाला खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी आज मोठं स्वरूप दिलेलं आहे. आणि हेच ते हनुमंतरायाची मूर्ती आहे, ज्यांचं आपण दर्शन आज सर्व दर्शकांना या ठिकाणी घडवून आणतो आहे. हे हनुमंतरायांचं जे दर्शन आहे हे खूप पौराणिक मूर्ती आहे, जे शेकडो वर्षापासून या ठिकाणी या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली होती. आणि या प्राणप्रतिष्ठेनंतर या ठिकाणी सातत्याने पूजा आराधना केल्या जातं आणि प्रत्येक मंगळवारी, शनिवारी आणि दररोज या ठिकाणी भजन पूजनाने हनुमंतरायाची पूजा आराधना केल्या जातं. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकांचं त्यांना एक भगवा शेला देऊन स्वागत केलं जातं, प्रत्येक भक्तांचं एक स्वागत केलं जातं. आणि या ठिकाणी असंख्य धानोऱ्याचे जे नागरिक आहेत ते आपल्याला पाहायला मिळते आहे. बाहेरगावून आलेल्या सगळ्या भक्तांचे या ठिकाणी एक भगवा शेला देऊन त्यांचा सत्कार आणि त्यांचा सन्मान केला जात आहे. हे ते मंदिर आहे. आता काहीच वर्षापूर्वी या ठिकाणी प्रभू श्रीरामाची देखील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. त्यावेळेस खूप मोठा जल्लोष या ठिकाणी करण्यात आला होता. नागरिकांचा एक खूप उत्साह पाहण्यात आला होता. ह्या ज्या मूर्त्या आपण बघतो आहे, हा राजस्थानवरून बोलवण्यात आल्या होत्या. खूप अशा सुरेख पद्धतीच्या प्रभू श्रीरामचंद्र, भ्राता लक्ष्मण आणि माता सीता आणि तसेच हनुमंतराया देखील या ठिकाणी आहे. पूर्ण राम दरबार या ठिकाणी सजलेला आहे. ज्या दिवशी अयोध्येचं प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली, त्याच दिवशी या ठिकाणी सुद्धा प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. वेगवेगळ्या पद्धतीने नागरिक या ठिकाणी येतात, दर्शन घेतात, आपली पूजा आराधना करतात. आणि या ठिकाणचा जो महाप्रसाद आहे हा देखील भरपूर मोठ्या प्रमाणात महाप्रसाद केला जातो. आणि किमान या ठिकाणी 4 ते 5 हजार लोक नागरिक या ठिकाणी या प्रसादाचा लाभ घेतात. आणि हा वर्षानुवर्षापासून सातत्याने शेकडो वर्षापासून ही परंपरा सुरू आहे. गाव जरी छोटा आहे, मात्र हे हनुमंतरायाची जी भक्ती आहे हे खूप मोठ्या प्रमाणात ते साजरे करताना दिसते आहे. त्यांची पूजा आणि श्रद्धा, या श्रद्धेनेच या गावाला एक बळ दिले आहे. आणि हे बळ नसून एक शक्ती या गावात विराजमान आहे. आणि याच शक्तीला अनुसरून प्रत्येक नागरिक त्यांच्या घरी एक सुखाचा कार्यक्रम असो, मंगल कार्यक्रम असो, शेतीतलं कुठलंही पिकवायचं असो, ते या हनुमंतरायाला सांगून आपली सुरुवात करतात आणि ते शुभ सुरुवात होतात. आणि या मंदिराला शेकडो वर्ष पूर्ण झालेले आहे. हा अतिशय शेतकऱ्यांचा भाग आहे. या ठिकाणी सर्वात जास्त शेतकरी राहतात आणि हा शेतकऱ्यांचं एक आराध्य दैवत म्हणून हनुमंतरायाची पूजा अर्चना केली जातं. आणि या ठिकाणी धानोरा हे गाव अतिशय शेतकऱ्यांचं आहे. सुजलाम सुफलाम शेतकरी या ठिकाणी राहतात. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला हनुमंतरायाचा आशीर्वाद आहे, म्हणून आम्ही आमच्या गावात सुजलाम सुफलाम आहो. कुठलंही कधीही दुःखाचं सावट या गावावर आलेलं नाही, कारण संकट मोचन प्रभू श्रीरामाचे भक्त, प्रभू श्रीरामाचे मानणारे आराध्य हनुमंतराया आमच्या गावात आहे. ते आमचं रक्षण करतात. जय श्रीराम.
जागा प्रसाद दादा बाबू पाणी वाटून माणसाच पाहिजे पाठवून राहिलो ना